Hello, good evening, dear brothers and sisters. सर्वांना शुभ सायंकाळ. We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांचं स्वागत. We are going to start our new course called Inner Healing. आपण आपला एक नवीन अभ्यासक्रम सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे इनर हिलिंग ना. That's right, Inner Healing. It's a healing of our soul, healing of इनर our हिलिंग म्हणून एक emotions. कोर्स आहे, त्याची आपण सुरुवात करत आहोत. इनर हिलिंग म्हणजे आंतरिक आरोग्य. And we will not take a psychological approach, but biblical approach. Pardon, Pastor? Again, We will network not issue. take any psychological approach, but a biblical approach. आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हा विषय पाहणार नाही आहोत, तर पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून हा विषय आपण पाहणार आहोत. First of all, I'm very sorry that we missed 3 lessons already for this course. 3 धड्यांमध्ये आपण हा अभ्यासक्रम पाहणार आहोत. So in August, when we come back, we will have to have extra lesson. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा आपण जादा तास या विषयावरती घेऊया. I will talk with Pastor Prabhakar, and then we will plan accordingly. आणि पास्टर प्रभाकर यांच्याशी मी चर्चा करेन आणि त्यानुसार मी नियोजन करेन. Let's have a word of prayer. आपण प्रार्थना करूया. Heavenly Father, we thank you for your word. स्वर्गीय पिता, आम्ही तुमच्या वचनाबद्दल तुमचे आभार मानतो. And we are so grateful to you for giving us this opportunity to study your word. आणि तुमचं वचन अभ्यासण्यासाठी ही सुंदर संधी तुम्ही आम्हाला देत आहात, म्हणून आम्ही तुमचं गौरव करत आहोत, तुम्हाला धन्यवाद आहोत. Lord, we understand that your word deals with our entire personality. आणि देवा, तुमचं वचन हे आमच्या आंतरिक जो व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाशी निगडीत आहे. And your word teaches us the principle that would bring health in our body, in our soul, in our spirit. आणि तुमच्या वचनाच्या द्वारे जे शिक्षण मिळतं आणि त्यातील जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताच्या द्वारे आमच्या आत्मा, आमचा जीव आणि आमच्या शरीरामध्ये आरोग्य येतं, म्हणून तुमचे आभार मानतो देव. Bless our time of studying your word. आणि तुमचं वचन अभ्यासण्याची ही वेळ आपण खूप आशीर्वादित करावी अशी प्रार्थना करतात. And touch our lives by the power of your word. आणि तुमच्या वचनाच्या सामर्थ्याने In your precious name we pray. तुम्ही आमच्या जीवनाला स्पर्श करा आणि येशूच्या महान नावाने करा बाबा. आमेन. Amen. Inner healing, healing of our आंतरिक आरोग्य emotions. आणि आमच्या भावनांचं आरोग्य. Today I'm going to give you just the introduction. What is inner healing? आणि आज केवळ मी तुम्हाला आंतरिक आरोग्य याविषयी केवळ प्रस्तावना देणार आहे. And then we'll talk in detail more in August. आणि त्यानंतर मग आपण ऑगस्ट मध्ये याविषयी अधिक चर्चा करणार आहोत. So if you have your Bible, would you please open with me Isaiah chapter 61 and verse number 1, 2, and 3 we are going to read.
आणि जर आपण आपलं पवित्र शास्त्र उघडूया आणि त्यातील यशयाचं पुस्तक 61वा अध्याय, यशया 61 त्यातील पहिलं, दुसरं आणि तिसरं वचन आपण वाचणार आहोत. यशया 61 पहिलं, दुसरं आणि तिसरं वचन. This is the prophecy about the coming of the Messiah. आणि ही जी वचने आहेत ती मसीहाच्या येण्याविषयीची भविष्यवाणी आहे. So I read in English and Brother Deepak will read in Marathi. The Spirit of the Lord is upon me because the Lord has anointed me to preach the आणि good पास्टर tidings to the poor. He has sent me to heal the brokenhearted, to proclaim liberty to the captives, and the opening of the prison to those who are bound. 1 and 2 ना. 1. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता, बंदिवानास बंधमोचन विदित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे. So here we find पहिले वचन. that the Spirit of the Lord is upon me. It talks about the coming of the Messiah, who is saying, the Spirit of the Lord is upon me, who has anointed me to preach the good news to the poor. आणि या ठिकाणी जो मसीहा येणार होता त्याच्याविषयीची भविष्यवाणी आहे. आणि तिथं असं म्हणते की तो मसीहा म्हणते की प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. And then it says, to heal the broken-hearted. आणि पुढे म्हटले की भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी. So it means there are people who are broken-hearted. याचा अर्थ असा आहे की असे काही लोक आहेत की ज्यांचं हृदय तुटलेलं आहे, भग्न हृदयाचे आहे. Then it speak about to open the prison for those who are bound. आणि पुढे इथं म्हटलंय की धरून नेलेल्या लोकांस मुक्तता आणि बंदिवानास बंधमोचन विदित करावे. म्हणजे असे काही लोक आहेत की जे बंदिवान झालेले आहेत आणि त्यांना मुक्त करणे आवश्यक आहे. So it talks about that there are people who are bound with certain things. They are in chains. आणि इथं असे काही लोक आहेत की जे So we know that there can be people. असे काही लोक आहेत की Please go ahead. असे काही लोक आहेत की जे बंधनात आहेत, साखळदंडाने ते बांधले गेलेले आहेत आणि विशेष अशा गोष्टीमध्ये ते बंधनात आहेत असं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. So it speak about there can be people who are bound of different addictions. काही जण व्यसनाच्या बंधनात अडकले असते. Verse number 2, to proclaim the acceptable year of the Lord and the day of vengeance of our God, to comfort those who mourn. आणि दुसरं वचन सांगतं की परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूर घेण्याचा दिवस विदित करावा, सर्व शोकग्रस्तास सांत्वन करावे. So here we learn that there are people who, because of their broken heart,
they mourn, they are sorrowful, but Jesus comfort them. आणि या ठिकाणी असं आपण पाहतो की काही लोक जे तुटलेल्या अंतकरणाचे आहेत, भग्न हृदयाचे आहेत, त्यांना त्या अशा शोकग्रस्त लोकांचं सांत्वन करण्यासाठी प्रभू येशू आलेला आहे. What's number 3? तिसरं वचन, To console those who mourn in Zion, to give them beauty for ashes, the oil of joy for mourning, the garment of praise for the spirit of heaviness, that they may be called trees of righteousness, the planting of the Lord, that he may be glorified. आणि तिसरं वचन सांगतं की सियोन येथील शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यास शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे, ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठविले आहे. आमेन. So here we find in verse number 3 that Jesus comforts. आणि तिसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की येशू हा सांत्वन करणारा प्रभू आहे. He give them beauty from ashes. आणि राखेऐवजी शिरोभूषण देणारा तो प्रभू आहे. आमेन. He give them garment of praise for the spirit of heaviness. आणि जे खिन्न आत्म्याच्या लोक आहेत त्यांना प्रशंसारूप वस्त्र तो देणारा आहे. As we struggle with different emotional issues in our life, there is that brings such heaviness in our lives in the lives of others. आणि जेव्हा काही भावनिक गोष्टीमध्ये आपण दबून जातो, काही भावनिक रीती काही गोष्टींचा आपल्याला त्रास होतो, तेव्हा आपल्या हृदयावरती एक ओझं येतं आणि त्याचबरोबर दुसऱ्यांना पण त्याचा त्रास होत असतो. Now, that was the prophecy told about the coming of Messiah, about Jesus Christ, of course, 750 years before coming of Jesus. आणि ही जी भविष्यवाणी आहे यशायाच्या पुस्तकातील, ती भविष्यवाणी येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती प्रकट होण्याच्या अगोदर 750 वर्ष अगोदर. So we see the fulfillment of this. We see the fulfillment of this prophecy in Luke chapter 4. आणि या वचनाची जी पूर्तता आहे, परिपूर्णता आहे, ते लूकच्या 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळते. Would you kindly open with me Luke chapter 4 and verse number 16 to 19 we are going to read. Luke chapter 4 and starting from verse number 16. आणि आपण पवित्र शास्त्रातील लूक वर्तमान याचा 4था अध्याय काढूया. लूक 4था अध्याय आणि 16 वचनापासून ते 19 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. The Bible says he came to Nazareth where he had been brought up, and as his custom was. 4था अध्याय लूक यशायाच्या पुस्तकातील जी वचने आपण पाहिली त्या वचनांची पूर्णता या पुस्तकामध्ये आपण पाहतो. I think, Brother Deepak, we will have to stop your video, so it would be more fluent. Verse number 16.
16 वचनामध्ये So he came to Nazareth, where he had been brought up, and as his custom was, he went into the synagogue on the Sabbath day and stood up to read. वचन 16, मग ज्या नासरेतात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. And he was handed the book of prophet Isaiah. And when he had opened the book, he found the place where it was written. ते त्यात असे लिहिलेले आहे. Yeah. Am I audible, brother? Yes, I hear you now. Okay, okay. I read the verse 70. Okay. What's number 18? The Spirit of the Lord is upon me because he has anointed me to preach the gospel to the poor. He has sent me to heal the brokenhearted, to preach the deliverance to the captive, and to recovery of the sight to the blind, and to set at liberty those who are oppressed. वचन 18, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ त्यांची घोषणा करावी. हेच खेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे. So here we see Jesus read the book of Isaiah. From the book of Isaiah, I should say, as he was given the scroll of Isaiah to read. आणि सभास्थानामध्ये येशू, नासरेत गावातील सभास्थानामध्ये येशूला जो ग्रंथपट देण्यात आला होता तो यशियाची पुस्तकाची गुंडाळी होती. ती यशियाच्या पुस्तकाची गुंडाळी आणि ती उलगडून बरोबर त्यांनी ही वचने वाचलेली आहेत. And then the Bible says, verse number 20, and when he closed the book, he gave it back to the attendant and sat down, and the eyes of all who were in the synagogue were fixed on him. आणि 20 वचन सांगतं की मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. Verse number 21. And he began to say to them, today this scripture is fulfilled in your hearing. आणि वचन 21 मध्ये तो म्हणाला, मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. So the Bible speak here that Jesus came to heal the brokenhearted. आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की येशू जो भग्न हृदयी लोक आहेत त्यांना आरोग्य देण्यासाठी आलेला आहे. And we know that there are so many broken-hearted people all over the world. आणि आपल्याला ठाऊक आहे की जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत की जे त्यांचं हृदय भग्न झालेलं आहे, ते दुःखित हृदयाचे आहे. Please open with me Mark chapter 2. मार्क वर्तमान याचा दुसरा अध्याय काढूया. मार्क अध्याय 2 and verse number 1 to 12 we are going to read, and only Brother Deepak is going to read in Marathi. आणि मी मराठीमध्ये
मार्क याचा 2रा अध्याय 1 ते 12 पर्यंतची वचने वाचतो. सर्वजण काळजीपूर्वक ऐका. काही दिवसांनी तो पुन्हा कफर्नहुमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना, म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढिले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करीतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो. ते स्वतःशी असा विचार करीत आहेत. हे येशूने अंतर्ज्ञानाने लागलेच ओळखून त्यास म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणिता. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा उठ, आपली बात उचलून चाल असे म्हणणे सोपे. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. आमेन. Now, here the Bible says Jesus came to Capernaum. या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं की येशू कफर्नहुम या ठिकाणी आलेला आहे. And he entered in a house, and there were so many people in this house. आणि तो एका घरात गेला आणि त्या घरामध्ये पुष्कळ लोक जमले होते. And here people brought a paralytic man. आणि त्याच ठिकाणी लोकांनी एका पक्षघाती माणसाला आणलेला आहे. And when they realized they cannot get inside the house, they went on the top of the roof. आणि मग जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला आता दाटीमुळं या घरात जाता येत नाही, येशूजवळ पोहोचता येत नाही, तर तेव्हा त्यांनी काय केलं, त्या घरावरचं जे छप्पर आहे ते त्यांनी उस्तरून काढलं आणि तिथून त्या बाजेवरून त्या पक्षघाती माणसाला येशू समोर खाली सोडलं. And when they had uncovered the roof, they brought down the bed of that paralytic man. आणि ते छप्पर उस्तरून त्यांनी बाजेवरून त्या पक्षघाती माणसाला खाली सोडलेलं आहे. And then when Jesus saw their faith, he said to the man, first thing he said, son, my child. आणि त्या मनुष्याला पाहून येशूनं म्हटलेलं आहे की त्या लोकांचा विश्वास पाहिला, की ज्या लोकांनी त्याला बाजीवरून खाली सोडलेला आहे त्या लोकांचा विश्वास पाहिला. आणि त्या माणसाला, पक्षघाती माणसाला येशू म्हणत आहे, माझ्या मुला. Son, or my child, your sins are forgiven. माझ्या मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असं येशूने त्या पक्षघाती माणसाला म्हटलेलं आहे. Now here Jesus said, my child, son. या ठिकाणी येशू म्हणत आहे, मुला, माझ्या मुला. It's possible that man was left alone. He was a paralytic man. He was dependent on others. He couldn't help himself. He was totally dependent on others. आणि इथं असं आपल्याला पाहायला मिळते की हा एक पक्षघाती मनुष्य आहे आणि हा पक्षघाती मनुष्य पूर्णतः दुसऱ्यावर अवलंबून असायचा. काहीही गरज लागली तर त्याला दुसऱ्याची मदत घ्यावी लागायची. असा हा पक्षघाती मनुष्य आहे. He was burdened on others. People thought he
He is just a burden on us. आणि काही लोकांनी म्हटलं असेल की हा पक्षपाती मनुष्य म्हणजे आमच्यावरच एक ओझं आहे. आमेन. And we know that in some culture, when somebody is sick, people start to talk like that. We don't know what he has done in his previous life. आणि काही संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं किंवा काही वेळा लोक असं पण म्हणतात की हा मनुष्य आता बिछाणाला खिळून पडलेला आहे, हा पक्षपाती झालेला आहे, त्यानं आपल्या मागील आयुष्यामध्ये काय पाप केली असेल कुणास ठाऊक, असं करून ते त्याला तुच्छही लेखत असतील. So it's possible this man might have faced lot of rejection. पुष्कळशा नकाराला, तिरस्काराला या पक्षघाती माणसाला सामोरं जावं लागलं असेल. This man might have faced lot of condemnation. आणि अनेक लोकांकडून ह्या मनुष्यानं, त्या पक्षघाती माणसानं दोषारोप सुद्धा ऐकून घेतले असतील, ताडण सुद्धा ऐकून घेतला असेल. But when Jesus saw that man, he said, "My child, son." पण जेव्हा येशूनं त्या पक्षघाती मनुष्याला पाहिलं, तो म्हणाला, माझ्या मुला, माझ्या पुत्रा, असं त्याला अत्यंत प्रेमानं त्याने हाक मारलेली आहे. This shows such love, deep love and acceptance. आणि ह्या शब्दामुळे येशू त्या माणसाला खूप जवळीकता दाखवत आहे, आपलं प्रेम तो प्रकट करत आहे आणि त्याला तो ह्या शब्दांनी त्याला स्वीकारत आहे. आमेन. And then second thing Jesus said, your sins are forgiven. आणि दुसरी गोष्ट पुढे येशू त्याला म्हणत आहे की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आमेन. And here some of the scribes were sitting there and they started to reason in their heart. They said, this doctor is giving the wrong medicine. आणि तिथं काही शास्त्री सुद्धा बसले होते आणि ते हे शब्द ऐकून ते आपापसात कुजबूज करू लागले, की ते मनात असा विचार करू लागले की हा डॉक्टर जो आहे, हा येशू डॉक्टर, की हा काहीतरी चुकीचं औषध देत आहे की काय, कारण पापांची क्षमा झाली असं तो म्हणत आहे. This man need physical healing and this doctor Jesus is telling him your sins are forgiven. आणि ते असं पण मनात विचार करत असतील, शंका घेत असतील की ह्या पक्षघाती माणसाला शारीरिक आरोग्याची गरज आहे आणि येशू मात्र, हा जो येशू डॉक्टर आहे, तो मात्र त्याला पापांच्या क्षमेबद्दल बोलत आहे. So there is sickness, so the medicine is not according to the sickness. आणि इथं असं आपण पाहतो की आजारानुसार औषध इथं दिसत नाहीये. जो आजार आहे पक्षघात, त्याच्यानुसार हे औषध तर वाटतच नाहीये. The Bible says Jesus perceived in his spirit, Jesus realized in his spirit, he reasoned, he knew what these people were thinking. आणि बायबल या ठिकाणी सांगतं की येशूने अंतर्ज्ञानाने त्या लोकांच्या मनामध्ये काय विचार चालू आहे त्याने लगेच ओळखलं. शास्त्री आणि फरीसी जे तिथं होते ते आपल्याबद्दल काय विचार करत आहेत हे त्याने अंतर्ज्ञानाने लगेच ओळखलेले आहे. आमेन. And Jesus said, why do you reason about these things in your heart? आणि येशू त्यांना म्हणत आहे की तुम्ही ह्या गोष्टींच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये का विचार करत आहात. Jesus was scanning their thoughts. Jesus knew the deep down thoughts in their hearts. आणि येशू त्या लोकांच्या मनामध्ये काय विचार चालू आहे याचं स्कॅनिंगच करत होता आणि त्यांच्या हृदयामध्ये, खोलवर हृदयामध्ये ते काय विचार करत आहेत त्याचं स्कॅनिंग येशू तिथे उभा राहून सर्व काही तो करत होता. Verse number 9, Jesus said, which is easier to say to the paralytic man, your sins are forgiven you, or to say, rise
take up your bed and walk. आणि वचन 9 मध्ये सांगितलं आहे की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. Of course, easier is just healing someone, that someone with the medicine can heal, can help people. Pardon, Pastor? Jesus was telling them that yes, someone can heal people, even ordinary man. Ordinary mean those who have studied medicine and those who are related to the um, medical science, they can heal. But the difficult thing is forgiving sin. हा, तर या ठिकाणी येशू असं म्हणत आहे की होय काही रोग हे मेडिकल सायन्स मार्फत बरे करता येतात, पण काही रोग मात्र असे आहेत की ते पापांची क्षमा झाल्याशिवाय ते बरे होत नाहीत. Difficult thing is to forgive sin, because nobody can forgive sin. Only God can do it. आणि यात सर्वात अवघड गोष्ट कोणती आहे तर पापांची क्षमा होणे ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि कारण की फक्त देवच पापांची क्षमा करू शकतो. ही आणि ह्याच्यातलं सोपं गोष्ट होती ती म्हणजे आरोग्य देणं. Now, Jesus is trying to tell these people that difficult thing is forgiveness of sin. What is easier to say just to the paralytic man? Arise and take up your bed and walk. This is easier. येशू या ठिकाणी त्या माणसाला सांगत होता की पापांची क्षमा होणं ही एक अवघड गोष्ट आहे आणि उठ आपली बाज उचलून घेऊन चालू लाग हे म्हणणं सोपं आहे. हे येशू त्यांना फरक त्याच्यातला तो सांगत होता. Verse number 10, but that you may know that the Son of Man has power on earth to forgive sin. वचन 10 मध्ये म्हटलं आहे की परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून. आमेन. And then Jesus said to the paralytic man, arise, take up your bed and walk to your house. आणि पुढे तो म्हणत आहे, तो पक्षघाती माणसाला म्हणाला, मी तुला सांगतो उठ आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. And the Bible say he took his bed, supernatural power came in his body, he was totally healed, and he took up his bed and went out in the presence of them all. आणि 12 सांगतं, मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत झाला. त्यावरून सर्वजण थक्क झाले आणि देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नाही. तो उठला आहे आणि आपली बाज उचलून घेऊन सर्वांच्या देखत तो पक्षघाती मनुष्य चालू लागला आहे. Now here the man got more than what he came for. आणि ज्या कुठल्या गोष्टीसाठी तो मनुष्य त्या ठिकाणी आला होता त्याच्यापेक्षा अधिक त्याला मिळालेला आहे. He came for physical healing. This paralytic तो मनुष्य man, केवळ मला पक्षघातापासून आरोग्य मिळावं म्हणून तो येशू जवळ आलेला होता. but he got emotional healing and even he got spiritual healing. पण या ठिकाणी आपण पाहतो की त्या मनुष्याला केवळ शारीरिक आरोग्य मिळाले नाही तर त्याबरोबर त्याला भावनिक आरोग्य सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे त्याला प्रीती सुद्धा मिळालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याला आत्मिक आरोग्य सुद्धा मिळालेलं आहे कारण त्याच्या पापांची क्षमा झालेली होती. आमेन. First of all, Jesus said, son, or as I am using the word, my child. That's emotional healing right there.
आणि जेव्हा येशूनं त्या मनुष्याला म्हटलं, मुला, माझ्या मुला, त्या ठिकाणी तिथं जेव्हा त्याला मुला म्हणून हाक मारली येशूनं, त्याच ठिकाणी त्याला भावनिक आरोग्य मिळालं त्या मनुष्याला. Brother Deepak, what word is used in Marathi language? It is just like my child, My child. मुला. Okay, Yeah, beautiful. my And child. then he got spiritual healing, forgiveness of his sin. आणि त्याचबरोबर त्याला आत्मिक आरोग्य सुद्धा मिळालं. ते म्हणजे त्याच्या हृदयातील सर्व पापांची क्षमा त्याला मिळालेली आहे. So here we learn that there are sin that leads to physical ailment, physical sickness. आणि या ठिकाणी आपण असं पाहतो की असे काही आजार आहेत किंवा अशी काही पापं आहेत की ज्या पापांमुळे शारीरिक आजार सुद्धा निर्माण होऊ शकतात. But let me tell you that not every sickness is because of sin. पण हेही मला तुम्हाला सांगू द्या की प्रत्येक आजार हा काही पापामुळे नाही आहे. प्रत्येक आजार हा पापामुळे नसतो. And we find that in John chapter 9 and John chapter 9, let's look at that. योहानच्या 9व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, योहान 9. Now, here the man who was born blind was brought to Jesus. आणि एक अंधळ्या मनुष्याला येशू जवळ आणलं गेलं. Okay. Now, here the Bible says, now as Jesus passed by, he saw, okay, Jesus saw that man. He was not brought, but Jesus saw that man as he was going to a place who was blind from birth. आणि तो तिकडून जात असताना एक जन्मांध माणूस त्याला त्याच्या दृष्टीस पडला. योहान कृषी वर्तमान 9वा अध्याय 1 ते 3 वचने. What's number 2? And his disciple asked, saying, Rabbi, who sinned, this man or his parents, that he was born blind? दुसरं वचन सांगतं, तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा अंधळा जन्म आला, ह्याच्या की ह्याच्या आई बापांच्या? You see, this kind of mentality, this kind of philosophy or ideology is very prevalent, and especially, I believe, in your part of the world. Pardon, Pastor? This kind of ideology, this kind of thinking is very much in Hinduism. Okay. आणि म्हणजे इथे या ठिकाणी जो विचार आहे, असा विचार आपल्या जगामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो की कोणाच्या तरी पापामुळं हा माणूस असा आंधळा जन्माला आलेला आहे किंवा पापामुळं त्याचं वाईट झालेलं आहे असं. Yeah, like if somebody is sick, they might think that maybe in his previous life, he has done something wrong. आणि मग काही वेळा असं म्हटलं जातं की कदाचित त्या मागच्या आयुष्यामध्ये ह्याने काहीतरी पाप केलं म्हणून ह्याला असा त्रास होत आहे, किंवा ह्याचे आई बाप हे वाईट होते, ते पापी होते म्हणून ह्या मुलाला सुद्धा त्याचा त्रास झालेला आहे, असं सुद्धा म्हणण्याची एक धारणा आपल्या भागामध्ये आहे. Or because of the sin of his parents or grandparents, or this kind of ideology. आणि आई वडिलांच्या पापांमुळे किंवा आजोबाजींच्या पापांमुळे काही वाईट गोष्टी कुटुंबामध्ये घडतात किंवा त्या माणसाला सहन करावं लागतात, असं पण विचार करण्याची एक धारणा आपल्या भागामध्ये आणि इतर भागामध्ये सुद्धा
पाहायला मिळते. आमेन. So here we find the same kind of thing. Disciple asked, Rabbi, who sinned, this man or his parents, that he was born blind? आणि मग इथं शिष्य विचारतात की गुरुजी कुणाच्या पापामुळे हा आंधळा जन्मास आलेला आहे? त्याच्या स्वतःच्या पापामुळे हा जन्मास आंधळा आहे की आई बापांनी पाप केल्यामुळे हा जन्मास आंधळा आला आहे असं. Now, funny thing for me is here that he was born blind. Okay. So he was blind even before birth. So how could he have sinned before even being born? आणि एक प्रश्न असा निर्माण होतो की तो त्याचा जन्म व्हायच्या अगोदर त्याने पाप कसं केला असेल, हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो की जन्माच्या अगोदर कोणी पाप करत नाही. ते जन्माला आल्यानंतर संज्ञान झाल्यानंतरच माणूस जाणून बुजून पाप करू लागतो. Okay. And Jesus said, neither this man nor his parents sinned, but the works of God should be revealed in him. आणि येशूने मात्र उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापांनी पाप केले म्हणून हा आंधळा जन्मास आला नाही, तर ह्याच्या ठायी देवाचं कार्य प्रगट व्हावे, ह्याच्या ठायी देवाची कार्ये प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. So not every sickness is because of sin. म्हणून प्रत्येक आजार हा पापामुळे नसतो. But sin surely brings sickness, sorrow, suffering. पण पापामुळे माणसाच्या जीवनामध्ये आजार, दुःख आणि त्रास येतातच. So here we learn in the miracle of that paralytic man, healing of that paralytic man, that Jesus healed him in 3 areas of his life. आणि आपण मार्क रुथ शुवर्टमॅनच्या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं की ज्या पक्षघाती मनुष्याला येशूने आरोग्य दिलं, बरं केलं, त्याला 3 गोष्टीमध्ये आरोग्य लाभलेलं आहे. आमेन. And he got more than he came for. आणि तो केवळ शरीरामध्ये बरं होण्यासाठी आलेला होता, पण त्याच्याही पेक्षा त्याला जास्त मिळालं. शारीरिक आरोग्य मिळालं, पण त्याचबरोबर भावनिक आणि आत्मिक आरोग्य सुद्धा मिळालं. आमेन. Jesus can do more than our expectation, our imagination. आणि आपली जेवढी अपेक्षा असते किंवा आपली जी कल्पना असते त्याच्याही पेक्षा अधिक करण्यासाठी येशू समर्थ आहे. आमेन. He heals the brokenhearted. तो भग्न हृदयी लोकांना आरोग्य देतो. He gives the garments of praise instead of that clothes of heaviness. आणि जे दुःखात आहेत किंवा जड अंतकरणाचे आहेत, निराश आहेत, अशा सर्वांना तो प्रशंसारूप स्तुतिरूपाचं वस्त्र तो देणारा प्रभू आहे. If you have heaviness, आणि जर तुम्ही अंतकरणामध्ये दुःखी असाल, I pray that God will remove all kind of heaviness from your life. I pray that God will remove all kind of heaviness, the spirit of heaviness from your life. आणि मी देवाकडे अशी प्रार्थना करतो की तुमच्या अंतकरणावर असलेले सर्व दुःखाचं जे ओझं आहे ते सर्व ओझं निघून जावं, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. I pray that God would give you the garments of praise.
आणि मी प्रार्थना करतो की परमेश्वरानं तुमच्या ह्या निराशा अवस्थेमध्ये मला प्रशंसारूप वस्त्र त्याने देईल. आमेन. I pray that God would fill you with the joy that is unspeakable. आणि माझी देवाकडे अशी प्रार्थना आहे की देवानं तुमच्या अंतःकरणामध्ये अनिर्वाच्य असं आनंद तुम्हाला देवान द्यावा, अत्यंत मोठा आनंद तुम्हाला देवाने द्यावा, अशी माझी प्रार्थना आहे. आमेन. Because the Bible says the joy of the Lord is our strength. कारण वचन सांगतं की परमेश्वराचा आनंद हे आपलं सामर्थ्य आणि बळ आहे. I pray that God would, um, that turn all the, bring beauty out of ashes. आणि माझी प्रार्थना आहे की राखेच्या ऐवजी देवानं तुम्हाला शुभ्रता आणि त्याचबरोबर सुंदरता द्यावी. आमेन. Because he's able to bring beauty from ashes. आणि राखेतून सुद्धा सौंदर्य निर्माण करण्यासाठी तो समर्थाचा परमेश्वर आहे. आमेन. He can bring hope from every hopeless situation. आणि जिथं अजिबात कोणत्याही प्रकारची आशा नाही, अशा आशाहीन परिस्थितीतून तो आशा निर्माण करण्यासाठी समर्थ असणारा तो परमेश्वर आहे. आमेन. So in August, when we have more time to study on inner healing, for after every session, we will spend time in prayer. आणि ऑगस्ट मध्ये जेव्हा आपण ह्या आंतरिक आरोग्याबद्दल अधिक अभ्यास करणार आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये, तेव्हा प्रत्येक सत्रानंतर आपण थोडा वेळ प्रार्थनेमध्ये सुद्धा घालवणार आहोत आणि प्रार्थना करून आपण आरोग्य देवानं आपल्याला द्यावं, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आमेन. And I believe God is going to do something new in your life. Pardon, Pastor? I believe God is going to do something new in your life. आणि माझा असा विश्वास आहे की परमेश्वर काहीतरी अद्भुत अशा नवीन गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये करणार आहे. आमेन. Or maybe you don't need healing personally. You don't need inner healing, but you know someone who really need inner healing. आणि असंही असू शकतं की आपल्या तुम्हाला स्वतःला कदाचित आरोग्याची आता गरज नाहीये, आंतरिक आरोग्याची गरज नाहीये, पण असं कोणतरी तुमच्या अवतीभोवती आहे की ज्यांना ह्या आंतरिक आरोग्याची गरज आहे. आमेन. And because of that, um, there is a deterioration of relationship, and there is a disturbance at home in relationship, and we pray that God would bring healing. There might be disturbance in relationship because of that ongoing struggle. आणि तुमच्या नातेसंबंधामध्ये सुद्धा काही अशा संघर्ष असल्यामुळे काही परिस्थिती बिकट झाली असेल, अडचणीच्या परिस्थिती, अडचणीची समस्या काही निर्माण झालेल्या असतील. आमेन. And as we will learn the valuable principle from God's word, I believe something tremendous will happen. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनातून वेगवेगळे सिद्धांत पाहू, आंतरिक आरोग्याविषयी वेगवेगळे मुद्दे आपण पाहू, तेव्हा देव अद्भुत असं काही कार्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि आपल्याद्वारे इतरांच्या जीवनामध्ये देव करण्यासाठी समर्थ आहे, असा माझा विश्वास आहे. आमेन. Let's pray. प्रार्थना करूया. Father in heaven, we thank you that your word is amazing. Jesus and the anointing of the Holy Spirit. स्वर्गातील पित्या,
आम्ही तुमचे आभार मानतो, कारण तुमचं वचन अद्भुत आहे आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक हा सामर्थ्याचा आहे. आमेन. We thank you that you want to touch our lives entirely, totally, wholly. आणि मी तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही आमच्या आयुष्याला पूर्णपणे बरं करू इच्छित आहात. आंतरिक अंतरापासून आतून ते बाहेरून दे बाप्पा, तुम्ही आम्हाला पूर्णपणे स्पर्श करून आरोग्य देऊ इच्छित आहात, म्हणून तुमचे आभार मानतो. You are the healer of our body and the savior of our soul. तुम्ही आमच्या शरीराचे आरोग्यदाता आहात आणि आमच्या जीवाचे तुम्ही सांत्वनदाता आहात. आमेन. You forgive our sin, heal us spiritually, and heal us emotionally and physically. तुम्ही आमच्या पापांची क्षमा करता आणि आम्हाला आत्मिक रीतीनं, भावनिक रीतीनं आणि शारीरिक रीतीनं तुम्ही आम्हाला आरोग्य देता, म्हणून तुमचे आभार मानतो. आमेन. What a joy it is to have a wonderful Savior, wonderful healer. आणि ही किती मोठी आनंदाची गोष्ट आहे देवा, की एक उत्तम आरोग्यदाता आणि एक आम्हाला सांत्वनदाता आणि तारणारा प्रभू आम्हाला लाभलेला आहे. Touch my dear brothers and sisters, Lord. प्रभू, माझ्या सर्व ह्या प्रिय भावांना आणि बहिणींना तुम्ही स्पर्श करा. You know their needs, Lord. Lord, I pray that they would feel your presence right now and your mighty touch right now. आणि मी प्रार्थना करत आहे देवाप्पा, की ह्या क्षणी देवाप्पा, ह्या क्षणी देवा, ह्या वेळेला देवा, तुमच्या महान सामर्थ्याचा स्पर्श त्यांना होऊ दे देवाप्पा, होऊ दे तुमच्या दयेनं कृपेने स्पर्श होऊ दे देवाप्पा. In your precious name we pray. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली ऐका बाप्पा. Amen. आमेन. Praise the Lord. आमेन. Amen. Praise Lord. Oh, praise the Lord. Sorry, I forgot to join. I was out. Okay, no problem. ते फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी जॉईन आहे, आम्ही जरा बाहेर पडून परत आम्ही जॉईन होऊया. त्या लिंक मध्ये आम्ही जॉईन होऊया. Okay, our teacher is Yeah. ready. We Yeah. log out, we log in. Yes, yes. Okay. God bless you. परत जॉईन व्हा. पाशी प्रभाकर. हा हा, बोला. मी पण बाहेर पडतोय. ट्रान्सलेशन. हा, तुम्ही पण आणि परत जॉईन व्हा. सॉरी, मी जरा जॉईन होऊ शकणार नाही आता. Okay. We log out, we log in. God bless. Bye-bye.